चाचा आपलं जे 2 एकरमध्ये टरबूज आहेत याच्यामध्ये किती खर्च आला आपल्याला टरबुजासाठी आतापर्यंत? याचे 1.5 लाख रुपये खर्च आला आतापर्यंत. तर आता हे 2 महिन्याची बाग आहे आपली आणि 2 महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीने फळं पण लागलेली आहेत टरबुजामध्ये. तर काय काळजी घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी नवीन टरबूज लावताना? त्याला फवारणी, मल्चिंग, वेळच्या वेळेला फवारणी करायला पाहिजे. फवारणी आणि करायला मल्चिंगचा फायदा काय होतो चाचा? थोडं इगीन कमी पडतं आणि पाणी बी कमी लागतं. मल्चिंग केल्यामुळं विघ्न कमी येतात आणि पाणीही कमी लागतं आपल्याला. तर कमी पाण्यामध्ये आपल्याला जी बाग आहे ते आपण यशस्वी करू शकतो. तर काय अपेक्षित काय आहे आता उत्पन्न आपल्याला किती होईल असं वाटतं तुम्हाला टरबुजामधून? आणि तर काय नाही, आणि माल थोडा वाढल्यावर कळेल की उत्पन्न किती होईल. अच्छा, याच्या अगोदर आपण कधी अशा पद्धतीने बाग वगैरे केलेली नाही, फर्स्ट टाइमच करताय. तर आता किती दिवस आपली विक्री चालणार आहे टरबुजाची? एक 15 दिवस चालेल ना. 15 दिवसात आपला बाग संपून जाणार का? आणि 1 महिन्याच्या नंतर. हा, म्हणजे 3 महिने टरबूज विक्रीला यायला लागतील आणि तिथून पुढे 15 दिवस म्हणजे 3.5 महिन्याच्या कालखंडामध्ये आपलं टरबुजाचं संपूर्ण बाग समजा हार्वेस्टिंग केलं जाईल. सगळी बाग त्याच्यातून आपल्याला आपलं बेनिफिट जे आहे ते समजून येईल. तर त्याच्या अगोदर आपल्याला 4 महिन्यासाठी समजा 1.5 लाख रुपये गुंतवावं लागतील. तर आणखी 50-50 हजार आणखी सहज खर्च होईल तुमचा. तर एक 2 लाख रुपयापर्यंत गुंतवणूक केल्याच्या नंतर आपण 1 महिन्याच्या नंतर परत भेटू. मी सारखं इकडून जातो त्यावेळेस शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला याच्यातून चाचांना किती बेनिफिट झालं हे आपल्याला दाखवण्यात येईल. तर पाहू शकता चांगल्या पद्धतीनं माल लागलेला आहे. टरबूज पण एकदम क्वालिटी आहेत, वाढायला चालू झालेले आहेत. सध्या धुईमुळं थोडंसं परेशानी आहे, परंतु आता फवारण्या पण चालू आहेत. कारण की शेतकरी धुई आली म्हणून थांबत नसतो, शेतकऱ्याला त्याचं नियोजन पण करावं लागतं. त्याच्यामुळेच त्यांना शेतकरी म्हटलं जातं. थँक्यू सो मच चाचा, अशा पद्धतीने तुम्ही आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.